नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीचा विकेंडचा वार सीझन 6चा पहिला विकेंडचा वार झाला. त्यामध्ये रितेश भाऊंनी घरातल्या सर्व सदस्यांची खबर घेतली. पण त्याची खास खबर म्हणजे फोकस इंडियनची घेतली. फोकस इंडियनची खबर घेतली कारण फोकस इंडियन हा असा इन्फ्लुएन्सर आहे, त्यातले बाकीचे जे घरातले सदस्य आहेत त्यांच्यापेक्षा फोकस इंडियनची फॅन फॉलोईंग, फॉलोअर्स, इन्फ्लुएन्सर पॉवर जास्त आहे सोशल मीडियावरती. आणि त्याच्याबद्दल सुनावलं की तुम्ही घरात असतात पण तुमची बाहेर काय अवस्था हे तुम्हाला माहीत नाही. त्यामुळं आपली फॅन फॉलोविंग जास्त आहे, ह्या भरोश्यावर तुम्ही राहू नका, घरामध्ये व्यवस्थित खेळा. तो म्हणजे एक टास्क होता, त्या टास्कमध्ये तो ते बजर दाबलं नाही, त्याला नॉमिनेशनची भीती नाही असं तो बोलला होता. की रितेश भाऊ म्हटले तुम्ही ते बजर का बरं दाबलं नाही, तिथं काय प्रॉब्लेम होता तुम्हाला. मग तो म्हटलं की सर मला नॉमिनेशनची एवढी काय भीती नाही, कारण मला माहीत होतं की वोट होऊन मी नॉमिनेट नाही होणार. पण रितेश भाऊ म्हणले की तुम्ही असं खेळायला चालणार नाही, बाहेर काय परिस्थिती हे माहीत नाही, बाजी कधी पण बदलू शकते, आपल्या फॅन फॉलोईंगवर राहू नका, असं बिग बॉस मराठीमध्ये सांगितलं. आणि प्रभूची तारीफ केली. प्रभूला म्हणले तुम्ही काय खेळता प्रभू, भांडणं न करता पण तुम्ही एंटरटेनमेंट देऊ शकता, असं बिग बॉस मराठीमध्ये रितेश भाऊ प्रभूला म्हणले. आणि आपला रोशन भाऊ आहे जो अमरावतीचा आहे, आपला मजूर म्हणजे बॉडी बिल्डर करून गरीब कुटुंबातून वरती गेलेला बॉडी बिल्डिंगमध्ये, त्याला सांगितलं की तुम्ही दिसत नाही. पण मला असं वाटतं की रोशनला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सेटल व्हायला टाईम लागला आहे, त्याला अजून सेट झाला नाही तो, त्यामुळे थोडं एक टाईम दिला होता. कदाचित तो बोलत असेल, रिॲक्ट होत असेल, पण बिग बॉस मराठी टीमने ती एडिट करून दाखवलं नसेल, असं पण असू शकतं. पण मला असं वाटतं की त्याला थोडा टाईम दिला पाहिजे आणि तो आपला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सेट होईल. आताशी पहिला वीक झाला आहे, पहिला विकेंड कव्हर झाला आहे, तर अजून टाईम द्या थोडा, तो सेट होईल नक्की. आणि दीपाली वगैरे सर्वच्या खबरी घ्यायच्या, सोनाली वगैरे. आणि नॉमिनेशन टास्कवरबद्दल भरपूर सारे बोलले, गमती जमती ते चालूच होतात. आणि आता असेच अपडेट करता मला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी पण आजारी होतो, म्हणजे डोळे आता थोडा सुजल्यावाने वाटतोय, त्यामुळे मी लेटेस्ट अपडेट देऊ शकलो नाही, तर आता आपल्या अपडेट येत राहतील.